तर लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्साहाला सुरुवात झाली आहे। तर आपल्या सोबत आपले नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर हे देखील जोडले गेलेले आहेत। किरण, संपूर्ण राज्यभरामध्ये मतदानाला सुरुवात झालेली आहे। नाशिक मधल्या मतदान केंद्रावरची काय परिस्थिती आहे? नागरिक यायला लागले आहेत का? जान्हवी, अगदी काही वेळापूर्वीच नाशिकमध्ये सुद्धा मतदानाला सुरुवात झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं। मी नाशिकच्या एका मतदान केंद्रावरती आहे। अद्यापही सकाळची वेळ आहे, त्यामुळे फारशी गर्दी दिसत नाहीये, पण काही लोक आतमध्ये मतदानासाठी गेलेले आहेत, अशा पद्धतीची परिस्थिती आहे। मागच्या काही दिवसांपासून या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार हे नाशिकमध्ये चालू होता। प्रचार हे झाल्यानंतर आज मतदानाची प्रक्रिया जी आहे या संपूर्ण विधानसभा निवडणुकीसाठी पार पडतोय। नाशिकमध्ये जर आपण विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये 15 विधानसभा मतदारसंघ आहेत। अनेक दिग्गज नेते या निवडणुकीच्या मैदानात आहेत, त्यामुळे अनेकांचं भवितव्य आज ठरणार आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास 5000 मतदान केंद्रावरती अशा पद्धतीची मतदानाची जी व्यवस्था आहे लोकांसाठी, मतदारांना हे केल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। 50 लाखाहून अधिक मतदार आपलं मतदानाचा हक्क आज हे बजावणार आहेत। या संपूर्ण प्रक्रियेमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये 27 ते 28 हजार कर्मचारी हे काम करतायत। अगदी काही वेळापूर्वीच मतदानाच्या प्रक्रियेला हे चालू झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। फारशी गर्दी सकाळच्या वेळेस नाहीये, पण काही लोक सकाळीच मतदान करण्यासाठी या मतदान केंद्रावरती येत असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा नाशिक जिल्ह्यामध्ये पणाला लागली आहे। येवल्यामधून छगन भुजबळ यांची प्रतिष्ठा पणाला हे लागलेली आहे। एक मोठे नेते आहेत, राष्ट्रवादीचे जे आहेत एक हेवीवेट नेते आहेत, ते या निवडणुकीच्या मैदानात आहेत। आणि त्याच पद्धतीने नांदगावमधून समीर भुजबळ सुद्धा निवडणुकीच्या मैदानात आहेत। चांदवडमध्ये दोन भावांमध्ये संघर्ष निर्माण झालेला होता। मालेगावमध्ये नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे बैनारमध्ये आहेत। असे हे दिग्गज नेते जे आहेत या निवडणुकीच्या मैदानात आहेत आणि आज मतदार आपलं कौल देणार आहेत। त्यामुळे मतदार नेमकं कुणाला कौल देतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण आतापर्यंत तरी शांततेत मतदानाला सुरुवात झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। संध्याकाळी 6 पर्यंत ही मतदानाची प्रक्रिया असणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं अशा पद्धतीचं आवाहन प्रशासनाकडून पण करण्यात आलेलं आहे। मागच्या काही दिवसांपासून अधिकाधिक मतदान जे आहे ते होण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रयत्न केलेले आहेत, त्यामुळे नेमकं मतदार हे कुणाला कौल देतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। आणि मागच्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर नाशिक जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघ म्हणजे नाशिकमध्ये नाशिक पूर्व असेल, नाशिक पश्चिम असेल, इथे काही ज्या आहेत हाणामारीच्या घटना घडलेले होते। पक्षाचे कार्यकर्ते सामने आल्याचं सुद्धा बघायला मिळालेलं होतं आणि या परिसरामध्ये विशेष पोलिसांचं बंदोबस्त असणार आहे। त्यामुळे एकूणच आज संध्याकाळपर्यंत हे मतदान कसं पार पडते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अगदीच अगदीच, पण आपण पाहिलंय की एकंदरच ही विधानसभा निवडणूक अनेक गोष्टींमुळे चर्चेत आले होते। अनेक गोष्टी, अनेक घडामोडी घडल्या। प्रचार सभेच्या आदल्या दिवशीपर्यंत नाशिकमध्ये राडा होत होता। आज मतदानाचा दिवस आहे, सगळेच मतदार आता येऊन अर्थातच सुरुवात होणार आहे मतदानाला। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीचाही ज्या घडामोडी घडल्या त्या घडामोडीचा या एकंदर मतदानावर किती परिणाम होईल? लोकसभेमध्ये जेवढं मतदान झालं होतं टक्का वाढण्याची अपेक्षा आहे का? जान्हवी, वेगवेगळ्या मुद्द्यावरती ही निवडणूक आतापर्यंत रंगलेली आहे। विकासाचा मुद्दा असेल किंवा आरोप प्रत्यारोप, अशा अनेक अँगलनी, स्थानिक मुद्दे असतील, अशा अनेक अँगलनी ही निवडणूक आतापर्यंत रंगलेली आहे। अगदी 2 दिवसांपर्यंत पक्षाचे जे कार्यकर्ते ते आमने सामने आलेले होते। नाशिक पूर्व मतदारसंघामध्ये हे राडा झालेला होता, नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये राडा झालेला होता। त्यामुळे अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आतापर्यंत घडलेल्या आहेत। पैशा वाटपावरून आरोप प्रत्यारोप झालेले आहेत, गाड्यांची तोडफोड झालेली आहे आणि त्याच पद्धतीने अगदी कालपर्यंत काही जे हॉटेलमध्ये पैसे सुद्धा सापडलेले होते। अशा अनेक घटना हे नाशिकमध्ये झालेल्या आहेत। त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांना हे घराच्या बाहेर काढून मतदान करून घेणं एक आव्हान जे आहे उमेदवारांच्या समोर असणार आहे आणि तेच उमेदवार हे कशा पद्धतीने करतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। आणि मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी आपल्याला थांबवते आहे।